Hello friends, today we are going to highlight very nice, very beautiful play The Rising of the Moon. Play Rising of the Moon. So the name of the writer is Lady Gregory. Lady Gregory. Friends, she is very famous writer. Tried to put a whole idea in this story, in this play. So first of all, the title, the name of the play, Rising of the Moon, चंद्रोदय. चंद्रोदय कसं होतं, त्याचं सिमिलॅरिटी काय आहे, what type of such work. So friends, we are going to highlight great play, characters in this play. Policeman X, Policeman B, Sergeant main character. Jimmy was a ballad singer. Friends, what type of central idea? What is the great creation of that title is very essential. How the nation's patriotic work means any person, how to behave with the nation is the central idea of that story or the play. Rising of the Moon reveals both the great charm and skill of dramatic imagination and closely observed Irish character. Then the play charm mainly leads to that sustaining passions of Irish nationalism. The title, which is taken from the ballad on that way. Lady Gregory's carefully study of the Irish character, her skillful dedication of the individual characters, and her perfect handling of the situation are responsible for this one act play, great charm and popularity. Friends, this is the most important one act play. She put up her good qualities in that play. मित्रांनो, रायझिंग ऑफ द मून याचा मराठीत अर्थ चंद्रोदय होतोय. वास्तविक पाहतात चंद्र हा रात्रीच असतो आणि म्हणून चंद्रोदय याच्यासाठीच मीनिंग आहे. त्या मीनिंगच्या आधारे ही स्टोरी किंवा हे वन ॲक्ट प्ले घडलेला आहे. या वन ॲक्ट प्ले मध्ये सार्जंट नावाचं जे कॅरेक्टर आहे ते खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. त्याचबरोबर जिमी वॉल्श नावाचा एक बॅलड सिंगर, बॅलड मीन्स पोवाडा गायक जो आहे तो अतिशय सुंदर भूमिका पार पाडतोय. मित्रांनो, आपण ही स्टोरी वाचल्यानंतर, वन ॲक्ट प्ले वाचल्यानंतर त्याचा मीनिंग तुम्हाला कळेल. That's why first of all I'm going to read this one act play. So if you have book, so open your book and try to watch or listen the play. First of all, open your page number 138 and the scene is there. Scene is side of the quay in the seaport town, some posts and chains, a large barrel, enter 3 policemen, moonlight. मित्रांनो, सीन मीन्स या नाटकाचा वेळ, दृश्य काय आहे तर समुद्राच्या कडेला एक धक्का असतो. धक्का म्हणजे जिथं जहाज थांबतात अशी जागा. आणि या जहाज थांबतात म्हणजे समुद्रातून तिकडे बाहेर निघण्यासाठी किंवा बाहेरून समुद्रात जाण्यासाठी जी जागा असते त्याला क्वे म्हणतात. अशी ही जागा आहे. सम पोस्ट अँड चेन्स, काही साखळ्या, काही खांब आहेत की ज्याला जहाज अडकून थांबून राहतात अशी जागा आहे. लार्ज बॅरल, तिथं थोडेसे मोठमोठे टीप ठेवलेले. अँड 3 पोलिसमॅन, मूनलाइट, सुंदरसा चंद्रप्रकाश आहे आणि 3 पोलिसमॅन तिथून प्रवेश करतात. नाटक सुरू झालेले आहे. एकांकिका सुरू झालेली आहे. एकांकिका म्हणजे मेन चार्ट. काही दुसरे पात्र आहेत मित्रांनो, परंतु ते काही पात्र थोडे कमी महत्वाचे.
Sergeant. Sergeant is the most important role play of this one act. Most important. That's why sergeant. Who is the older than others? Crosses the stage to right and looks downstairs. हळूच उजव्या बाजूने तो प्रवेश करतोय. सार्जंट सगळ्या इतर कॅरेक्टरपेक्षा तो ओल्डर आहे. The others put down passport and unroll the bundle of placard. काही जाहिरातीच्या गुंडाळी जाहिराती गुंडाळून ठेवलेल्या ह्या गुंडाळलेल्या जाहिराती त्या ह्याच्यावर चिटकवण्यासाठी हे लोक आलेले असा सीन आहे. मित्रांनो, आय एम गोइंग टू रीड पोलिसमॅन बी. बी नंबरचा पोलिसमॅन पहिल्यांदा काय म्हणतोय? I think this would be a good place to put up a notice. He points the barrel. तो म्हणतो, एक पोलीस दुसऱ्या पोलिसाला म्हणतो, अरे ती जागा त्या ठिकाणी ही पोस्टर, हे चित्र, ही भित्तीपत्रक लावण्यासाठी सुंदर जागा आहे. येस. दुसरा पोलीसमॅन, बेटर आस्क हिम, कॉल सर्जंट, विल दिस बी अ गुड प्लेस फॉर प्लेस कार्ड? खरंच ती जागा त्या ठिकाणी पोस्टर चित्र लावण्यासाठी चांगले आहे का? तिकडून काहीच उत्तर येत नाही. म्हणजे आपला सार्जंट काहीच उत्तर देत नाही. पुन्हा बी नंबरचा पोलीस पुन्हा विचारतोय, विल वी पुट अप अ नोटीस हिअर ऑन द बॅरल? अगेन नो आन्सर. मे आय रेडी टू पुट अप दॅट प्लेस कार्ड? ही नोटीस तिथं लावायला मला वेळ मिळेल, मला परवानगी मिळेल? पुन्हा काही उत्तर येत नाही. After some time, then there is a flight of stage here that leads to the water. This is the place that should be a minded well. If he got down there, here his friends might have a boat to meet him. They might see in here from the outside. त्यांनी सांगितलं की जर का जो कोणी येणार असेल तर ही जाण्यासाठी आणि समुद्रावरून बाहेर येण्यासाठी ही एक महत्त्वाचा स्पॉट आहे आणि इथंच आपल्याला ही जाहिरात लावता येईल, हा फोटो लावता येईल, असं सार्जंटने सांगितलं. Policeman, would this barrel be a good place to put up a notice up? Sergeant, it might. You can put it there. Sergeant म्हणून ठीक आहे, तुम्हाला तिथं ते पोस्टर, ते भित्तीपत्रक चिटकवायचं आहे तर चिटकवा. नो डोंट वरी, नो नीड ऑफ दॅट. काहीच म्हणत नाही. They paste the notice up. त्यांनी मग ती नोटीस त्या बॅरलच्या त्या भिंतीच्या जवळ चिटकवलेली आहे. नोटीस काय आहे? पोस्टर कशाचे आहे? भित्तीपत्रक नेमकं काय आहे? तर तो वाचतोय. डार्क हेअर, डार्क आईज, स्मूथ फेस, ब्राइट, height 5 feet 5. There is not much take hold of this that it's pity. I had no chance to see him before he broke out of the hole. They say it's a wonder that it is the make all the plans for the whole organization. There isn't another man in Ireland would be have broken jail the way he did. He must have some friends among the jailers. मित्रांनो, तुरुंगातून एक आयरिश माणूस पळालेला आहे, तुरुंग फोडून पळालेला आहे आणि तो या मार्गाने समुद्रात जाईल. त्याचे मित्र त्या एक वाट पाहतील, त्याला घेऊन जातील. म्हणून हा सार्जंट त्यासाठी राखण म्हणून रखवाली करण्यासाठी आहे. पोलिसमॅन बी, 100 pounds is the little enough for the government to offer for him. You may be sure any man in the force that takes him will get promotion. मित्रांनो, या तुरुंगातून पळालेल्या, जेल तोडून पळालेल्या चोराला किंवा गुन्हेगाराला पकडण्यासाठी शासनाकडून 100 pounds इतकं बक्षीस ठेवले. विशेष म्हणजे शासकीय कार्यालयातील एखाद्या अधिकाऱ्यानं, पोलीस अधिकाऱ्यानं जर का पकडलं त्याला, तर त्याला त्याच्या त्या खात्यामध्ये प्रमोशन मिळणार आहे, अशी ही जाहिरात होती. आफ्टर
understanding this notice, this placard, we are going to highlight. आपल्याला याच्यातून काही गोष्टी कळलेल्या आहेत. नंबर 1, policeman, they pick up the poster, they stick up the poster, and then sergeant, the most important role player of this collect. Then sergeant speaking himself with that. I mind this place myself, wouldn't wonder at all if he came this way. He might came slipping along there, points to the side of the way, and his friends might be waiting for him there down the steps, and once he got away, his little chance we'd have find him. He's maybe under the load of the creek. He would be in the fishing boat, and not one to help married man that wants to it to be reward. राहो, जो कोणी गुन्हेगार आहे, जो कोणी पळणार आहे, तो पळणारा गुन्हेगार याच मार्गाने येईल आणि इथं येऊन ह्या धक्क्यात इथं खाली जाऊन थांबेल. समुद्रावरून त्याचे मित्र त्याला काही घ्यायला येतील आणि घ्यायला येणारे मित्र त्याला घेऊन जातील, परंतु दुसरी कुठलीही जागा त्याला मदत करण्यासाठी नाही. Such type of speaking of that policeman and the sergeant, they are. Policeman X, they say, and if we get him, itself nothing but abuse on our heads for it from the people and maybe from our own relations. मित्रांनो, काही पोलिसमॅन म्हणतात की जर त्याला पकडून दिलं तर लोकांच्या काही शिव्या खाव्या लागतील. मीन्स ही इज द नॅशनल लीडर. राष्ट्रीय कामासाठी तो काहीतरी काम करतोय, परंतु तो इथून पळालेला आहे. Sergeant said, where do we have to do our duty in the post? Haven't we the whole country depending on us to keep law and order? It is those that are down would be up, and those that up would be down. If it wasn't for us, well, hurry on. You haven't plenty of other places to placard yet, and come back here then to me. You can take the letters. Don't be long now. It's very lonesome here with nothing but the moon. राहो, सार्जंटला ते 2 पोलीस म्हणत साहेब, याच मार्गाने तो गुन्हेगार पळणार नाही, कदाचित तो दुसऱ्या मार्गाने जाईल, म्हणून आम्हाला इथं थांबणे योग्य नाही, आम्ही दुसरीकडे जाऊ. तुम्ही या दिशेने वाट पहा, कदाचित तुम्हाला एकट्याला एकांत वाटलं तर हक्कंदील तुमच्या सोबतीला राहू द्या. अशा प्रकारे सर्जंटला त्या प्लेसवर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. पोलिसमॅन बी, इट्स द पिटी वी कांट stop with you, and the government should have brought more police into the town with him a goal and at a size where time to will good luck to you watch they go out. ठीक आहे, शासनाने जास्त पोलीस याच्या पाठीमागे पाठवायला पाहिजे होते, पण नाही पाठवले. ठीक आहे, तुम्ही ऑब्झर्वेशन करा, आम्ही जातो असं म्हणून ते दोघही पोलीसमॅन त्या ठिकाणावरून, त्या धक्क्यावरून, त्या मार्गावरून दूर निघून गेलेले. Sergeant walk up town once or twice, looks at the place card, आणि मग तो हळूच जे काही प्लेस कार्ड लावलेले, ते जाहिरात लावलेली, जे पोस्टर लावलेले आहे, त्या पोस्टरकडे तो पाहतोय. तो गेलेला आहे आणि पाहिल्यानंतर ते पोस्टर वाचतोय. पोस्टर वाचता वाचता त्यावर काय बक्षीस आहे, काय इनाम आहे, तो ऑब्झर्वेशन करतोय. 100 pounds and promotion sure. जर या चोराला, या गुन्हेगाराला पकडून दिलं तर 100 पाऊंड बक्षीस आणि प्रमोशन शुअर. म्हणजे एका बाजूला त्याच्या मनात द्विधा अवस्था आहे. फर्स्ट टाइम वी आर गोइंग टू कॅच दॅट क्रिमिनल, अँड सेकंडली वी गॉट अ प्राउड, वी गॉट अ रिवॉर्ड. देन देयर मस्ट बी अ ग्रेट डील of spending in the 100 pounds. It's pity some honest man not be in the better of that. एका प्रामाणिक माणसाला पकडून देण्यासाठी ही रक्कम जास्त नाही, परंतु तरी सुद्धा he is ready to.
A red man appears at the gate and tries to slip past. Sergeant suddenly turns. ते पोस्टर वाचत असताना अचानक डाव्या बाजूने एक फाटके कपडे घातलेला, कपडे फाटलेला व्यक्ती खाली उतरून निघण्याच्या पुढे निसटण्याच्या मार्गात असेल तेवढ्यात आपल्या सार्जंटने त्याला थांबवलं. What is the combination? What is the conversation between them? We are going to highlight. Sergeant said, "Where are you going?" "ए भले माणसं, कुठे चाललायस?" Man said, माणूस म्हणतो, "I'm poor ballad singer." मी एक साधा पोवाडा गायक माणूस आहे. माझं काय? युवर ऑनर, महाराज साहेब, मी एक साधा पोवाडा गाणारा व्यक्ती आहे. I thought to sell some of these holds out bundle of the ballads to the seller. He goes on. आणि तो बोलतोय, माझ्याकडे काही पोवाडे गायलेले लिहिलेले पुस्तक आहे. हे लोकांना, समुद्रावरच्या लोकांना विकायच्या उद्देशाने मी इथे आलेलो आहे. So friends, what's happened? We are going to watch another video.